छोट्या, काय नाव आहे तुझं? विनायक. विनायक, हे जे कॉन्टेंट आहे हे सगळं सोशल मीडिया, युट्यूब, इंस्टाग्राम सगळीकडे जाणार, तुला चालेल? तो कन्सेंट आहे? चालेल. ठीक आहे. हा, काय की काय तू आहे, काय शाळेत आहेस? आता 10 झाले माझे. अच्छा, ठीक आहे. हा, काय करतोस बाकी जेव्हा फ्री वेळ असतो तुझ्याकडे? मी मोबाईल बघतो बस. तुमचे व्हिडिओज बघतो युट्यूबचे. आणि बाकी काही आयुष्यात तुझे हॉबीज वगैरे आहेत? नाही. नाही नाही, लहान आहे रे तू. सुरू केलंयस हे सगळं? नाही नाही. माझ्या मनात नव्हता आला हा प्रश्न, त्याला आला म्हणून मी विचारला तुला. हा, ठीक आहे. काय स्टोरी तुझ्याकडे? म्हणजे माझी फ्रेंडची स्टोरी आहे, त्यांनी मला सांगितली. हा. तो तसं काय नाही बोला की दुसऱ्यांना सांगू नकोस, मग मी शेअर करतो तुमच्या. हा, हेच तर करायचं असतं. बरोबर आहे. त्याची चुकी आहे ना, का तुला सांगितलं? बरोबर. हा, सांग. फ्रेंड आहे माझा, Friend नाव आहे. नाही घेणार त्याचं. नाव नको सांग ना, नाव पण सांग. म्हणजे की आता त्याचं पण आता तो टीनेज मध्ये आलाय. टीन एज मध्ये? टीनेजर्स मध्ये आलाय. हा. काय बोलतोस? म्हणजे तो आता बियर नीट पितो? लूप नाही राहिला तो? टीन एज मध्ये तुझा मित्र गेला आणि तू कधी जाशील तिकडे? कुठे येते? घाटकोपरच्या पुढे टीनेज स्टेशन. ठीक आहे. हा, तो टीनेज मध्ये आलाय. हा, मग नंतर त्याच्यामध्ये पण अशी चूल आली की मला पण करायचं आहे ते सगळं. काय करायचं? मला आयटम पाठवायची आहे. आयटम पाठवायची. एक तर तुम्ही आजकालची पोरं आयटम बोलता पोरींना. मी पोलीसची रिस्पेक्ट करतो. ओ वाव. हो. आणि तो आयटम बोलतो. व्हेरी नाईस. हा हा, छान. मग तो बोला की मला पण करायचे, मला पोरगी शोधून दे. कारण तू मुलींना रिस्पेक्ट करतोस. हा, तर मी बोललो मी हे सगळे धंदे नाही करत. मग बरं. दोन्ही ऑपोजिट पोज दिसत आहेत आपल्याला. ही स्टोरी कुठेही जाऊ शकते आता. हा, मग- तू म्हणाला मी हे काम नाही करू शकत. मग तो फ्रेंडनी एक पोरगी शोधली. स्वतःच? हा, मग तिच्यासोबत त्यांनी केलं, मेकआउट केला. काय केलं? त्याने मेकआउट केलं. मेकआउट पोरीसोबत. म्हणजे काय असतं? मला नाही माहित. हे नाही का? आम्हाला पण टीनेजर व्हायचं. अरे मी लहान आहे ना. तोच बोलतोय. कसं मेकआउट म्हणजे काय असतं? लुडो खेळत होतो. छान. हा, मग हा झालं त्याचं मेकआउट झालं. मग काय मला बोलला? मेकआउट म्हणजे काय? काय गोटी कापली असेल? हा, ठीक आहे. हा, मग केलं त्याने आता. त्यांनी फर्स्ट टाइम केला, त्याला तेवढे मजा नाही आली. हो, ठीक आहे. तुझं काही, तुला मुली वगैरे आवडतात असं? हा, आवडतात की. मग कोणाला तू कधी प्रपोज वगैरे केलास किंवा बोललास तुझ्या काय फिलिंग्स आहेत तिच्यासाठी? मी तर कोणाला नाही बोललो, पण मला लय जण बोलाय. काय बोलतात की तू इकडे येत नको जाऊस असं? मला मुली लाईक करतात. तुला मुली लाईक करतात? हो. अरे काय काय आहे? बाजूला बसली आहे, बाजूला. आणि तो बोलला मला मुली लाईक करा. मुलींना आम्ही हेच करणार. तू कोणावर आलीयस? तू कोणावर आलीयस? सांग मला. याच्यावर आलीयस ना तू? तू हात वर केलेलास तू याशी बोलणार तेव्हा? म्हणजे नाही, घरी तुमच्या माहिती आहे? भाई कॅमेरा मिस कोले याची वाट लावून टाकूया. आमच्या बारक्या विनायकावर असते काय? तो बिचारा बायकांची रिस्पेक्ट करतो म्हणून काय बोलला नाही तो. हा, आम्हाला तर बरोबरच वाटते. मुली म्हणजे मला वाटतं सगळ्याच मुलींनी तुला मेसेज केला पाहिजे. काय बोलतात पण त्या तुला मेसेज करून? ते मला पण हे चिकने आएगा क्या? आराम करा नो. एक लहान मुलगा दिसला नाही, सगळे मिळून त्याची वाट लावत. नाही नाही, सॉरी. हा, सॉरी. कुठं तुम्ही? हा, मुली तुला मेसेज करतात. हा, तर मग ते डायरेक्ट मला असं हाय बी नाही करत, डायरेक्ट प्रपोज मारतात मला. बरंच असते. बोलते द्या त्याला 500. हे तुला. ठीक आहे. मला तुझा मेसेज चेक करायचं प्लीज. फोन मला बघायचं. मुली अशा म्हणजे मला ते मुलींना ब्लॉक करून delete तू ब्लॉक मारतात. असं का करतोस? मुलींच्या मनाशी का खेळतोयस तू? मागचा म्हणतो स्टॅमिना नाहीये. नाही, तू त्यांना ब्लॉक करतोस. त्या काय म्हणतात तुला मेसेज करून? बोलतोय की विनायक तू लय चांगला पोरगा आहेस, मला तू आवडतोस. हा, मला एकदा तुझा फोन दाखव ना प्लीज. मला बघायचंय फक्त. कुठलीच पोरगी नाही. नाही, मी शोधतो ना.
इन्स्टा ओपन करूनच दिलं त्याने. आणि ब्राईटनेस इतका कमी काय रे, तू तर बोला तू हलवत नाहीस. अरे बोललेला ना तो. अरे नेहमी मला पैसे देतो. दया मी पण पैसे कामवतोय. लक्ष्मी आली खूप गेलेली आज. ठीक आहे चला बघू आपण. हा अरे वा 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 छान. एका मुलीचे 2 मेसेजेस आलेले आहेत. आजपासून मला असं काही नाही. थांबा आपण जाऊ ना, काही ना काहीतरी भेटेलच आपल्याला नक्की. ओके मी मुलींना मेसेज नाही करत. ह्याने एका मुलीला रील पाठवलीये आणि लिहिले ही रील बनव. ती लिहिले हा नाही लवकर बनव. हो हो ऐक ना. याने लिहिले. तिने लिहिले बोल तुझी मम्मी कुठे गेली. तिने लिहिले क्वेश्चन मार्क. याने लिहिले सकाळी तुझी मम्मी जात होती कुठेतरी फ्रेंड सोबत. हे काय घाणेरडं चॅट यायचं. मुलीने लिहिलं अच्छा आता घरी आहेस. याने विचारलं. ती म्हणाली ओके. मग याने का स्टोरी